सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। रंगदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, मुंबादेवी महालक्ष्मी, सिद्धिविनायक आणि हनुमंताला वंदन करून अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी माता आणि जाणता राजा शिवछत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक देशभक्त आदींच्या क्रांतिमय विचारांना विनम्र अभिवादन। तसेच उपस्थित रसिक मायबाप प्रेक्षक विविध संघटनेचे अधिकारी आणि मान्यवरांना मानाचा मुद्रा करून आमची कोकणची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न सफल होण्याची शुभकामना घेऊन श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे सविनय सादर करीत आहोत कोकणचे खेळ अर्थात नमन नमन नमन। स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला शिवपुत्र या गणाला शिवपुत्र या गणाला गणाला पार्वती नंदनाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला नवखंड फिरतुमीला या धर तरी मातेला नवखंड फिरतुमीला पहिले नमन तिला नटरंग रंगणी आला नटरंग रंगणी आला। आई तुझ्या कृपेने आई तुझ्या कृपेने ताप मारली मृदुंगाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला अखंड पृथ्वी मातेला व्यापिले चारी बाजूला अखंड पृथ्वी मातेला व्यापिले चारी बाजूला दुसरे नमन त्याला नमूया दर्या सागराला नमूया दर्या सागराला भरती ओटी क्रियेने त्याने रक्षिले निसर्गाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला पाताळ पृथ्वी आकाश त्यालाच म्हणती त्रिलोक पाताळ पृथ्वी आकाश त्यालाच म्हणती त्रिलोक त्रिलोकीची आखणी खास नमन तिसरे त्यास नमन तिसरे त्यास देव दैत्य मानवास दिले स्थान त्यांचे त्यास प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला
नमो चौथीच्या या चंद्राला नमो चौथीच्या या चंद्राला डोळे भरून पाही डोळे भरून पाही पाही पृथ्वी मातेला प्रथम प्रथमा तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथमा तुला नमितो ओंकार स्वरूपाला सोन्यान नटेती रोज किरणांचा करुणी साज सोन्यान नटेती रोज किरणांचा करुणी साज सूर्यदेव हेती पूर्वेस नमो पाचवे नमन त्यास नमो पाचवे नमन त्यास नमन रंग देवतेस नमन रंग देवतेस पैसल याचा भेद प्रथमा तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथमा तुला नमितो ओंकार स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथम तुला नमितो ओंकार स्वरूपाला तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला प्रथमा तुला नमितो ओंकार स्वरूपाला स्वरूपाला शिव पार्वतीचा बाळ हो पार्वतीचा बाळ हो पार्वतीचं बाळ हो पार्वतीचं बाळ हो वाकडी त्याची तोंड हो वाकडी त्याची तोंड हो वाकड त्याची सोंड हो वाकड त्याची सोंड हो पर्वत त्याचं द्वांद हो पर्वत त्याचं द्वांद हो पर्वत त्याचं द्वंद हो पर्वत त्याचं द्वंद हो गळ्यामध्ये घंटी शोभती हो गळ्यामध्ये घंटी शोभती गळ्यामध्ये घंटे शोभते हो गळ्यामध्ये घंटे शोभते पायी घुंगुर वाजती हो पायी घुंगुर वाजती 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 गणेश गेला आणि नटवाल खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती गणेश गेला आणि नटवाल खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती गणेश नटवा आल खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती खेळामध्ये रंगरूप दाविती हो खेळामध्ये रंगरूप दाविती
आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला नजरा दिपून गेला ना नजरा दिपून गेला ना पानच राहिला पानच राहिला हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला दिपून गेला ना नजरा दिपून गेला ना पानच राहिला पानच राहिला हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला उदर तुझं मायेचं घर स्मरता भरून जातो या उरा फुलं वेचली वायाला माळ गुंफिली बाई सुंदर फुलं वेचली वायाला माळ गुंफिली बाई सुंदर दिसे गोजीर रूपच आता दिसे गोजीर रूपच आता दिपली नयना दिपती नयना हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला नजरा दिपून गेला ना नजरा दिपून गेला ना पानच राहिला पानच राहिला हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया आलेला हर्ष घेऊन या गणराया हर्ष घेऊन या गणराया आलेला
दिसेला प्रणाम करुणी सूर्यनारायणाला अर चिपल्या संगे पावा वाजवित मोरपसी टोपीवाला हे पूर्व दिसेला प्रणाम करुणी सूर्यनारायणाला पिवळा संगे पावा वाजवित मोरसुप टोपीवाला माता भगीन बित बालके साऱ्यांना सांगायला माता भगीन बित बालके साऱ्यांना सांगायला सार गाव जागवित आला आला हो वासुदेव आला सार गाव जागवायला आला हो वासुदेव आला आला हो वासुदेव आला वासुदेव आला आला रे वासुदेव आला वासुदेव आला आला हे वासुदेव आला वासुदेव आला आला रे वासुदेव आला वासुदेव आला अरे आपला पेंद्या कुताय अरे कुठे राहिला तू अरे तुझ्या ठांगाने येत होता ना अरे बघ अरे बघ बघ त्याला आवाज दे अरे ये पेंद्या अरे पेंद्या ये पेंद्या अरे खय राहिला ये लवकर अरे कुठे राहिला बघ काय चालतो त्याचा त्यालाच माहिती अरे ये लवकर ये अरे ये रे बा खय त्यालाच तरी तो तांबड वासरू बुजावल त्याचा बघतोय मी वाटभर नकरा अर तांबड वासरू बुजावल त्याचा बघतोय मी वाटभर नकरा त्याचा बघतोय मी वाटभर नकरा त्याचा बघतोय मी वाटभर नकरा त्याला पकडा माझा दोरखंड झाला रे तोकडा त्याला पकडा माझा दोरखंड झाला रे तोकडा त्याला पकडा याचा तोरखंड झाला रे तोकडा याला पकडा याचा तोरखंड झाला रे तोकडा त्याला पकडा माझा दोरखंड झाला रे तोकडा त्याला पकडा माझा दोरखंड झाला रे तोकडा याला पकडा याचा तोरखंड झाला रे तोकडा याला पकडा याचा तोरखंड झाला रे तोकडा झाला रे तोकडा याला पकडा याचा तोरखंड झाला रे तोकडा पेंद्या अरे कुठे होतास तरी कुठं अरे काय सांगू तुम्हाला काय अरे माझं तांबडू वासर बुजावलं ना बुजावलं काय बुजावलं बुजावलं? अरे त्याला घेऊन गेलो होतो रानात ते बुजावलं आणि माझं बघ दोरखंड झाला ना छोटा एवढाच ना काय करते? अरे ताटा होईल मग. चला मला मदत करा चला चल, 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 चल. चला चला, 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 चला मदत करा चला हरियाला भुवरी रूप गोजी रे दिसे नंद यशोदे घरी देवाचे रूप वाढते कपाळी गंध टिळान मयूर पंखाचे तुरे मी कान्हा वाढत आहे गोकुळीचा राना वसुदेव देवकीचा तानुला असताना आनंदे खेळ खेळे कुंजवना कान्हा वाढत आहे गोकुळीचा राना देवकीचा तानुला असताना आनंदे खेळ खेळे कुंजवना नंदाचे अंगण नंदनवन
तिथे वाराही गातो सरगम गंधाने दरवळती बंद कलिया सुगंधानेही बहरते मन जणू कस्तुरी आणि चंदन सप्तसुरानी ओही निघाली पासुरिया छंद जडला रंग भरला गोप गोपी होती गोळा हो हो पिकाना वाढत आहे गोकुळीचा राना वसुदेव देवकीचा तानुला असताना आनंदे खेळ खेळे कुंजवना आनंदे खेळ खेळे कुंजवना आनंदे खेळ खेळे कुंजवना आनंदे खेळ खेळे कुंजवना अरे सवंगड्यानो केव्हा आला तुम्ही काना काना आम्ही केव्हाच आलोय अरे पण माझ्या गाई कुठेतरी हरवल्या आहेत त्यांना तुम्ही कुठे पाहिले का गाईंना अरे हो मी त्यांना केव्हापासून शोधत आहे पण दाई तर आमच्यात आहे. अरे तुमच्या नाही माझ्या गायांविषयी विचारतोय मी तुमच्या ताई आमच्यात आहे. काय तुमच्या आमच्यात अरे काना तुला नाही समजणार ह्याची भाषा तो म्हणतोय तुमच्या गायी आमच्या कल्पात आहेत बरोबर. हा. मग असं आहे तर बरं झालं तुम्ही त्यांना आपल्याच कल्पात ठेवलात ते मी त्यांना शोधून शोधून किती हैराण झालो माहित आहे तुम्हाला हैराण आणि तू तुला तर स्वतः आम्ही हैराण झालोय बरोबर बोललास वाकड्या मग बरोबर. काना, तुला गायींना शोधणं अवघड नाही गायीत काय तुझ्या बासरीच्या आवाजाने सर्व दंगा होतात खरंच होय. की काय हो खरंच तुझी बासरी वाजव खरंच क्षमा करा सवंगड्यानो सृष्टीच्या रक्षणासाठी श्रीराम अवतारी तुम्ही वानर होऊन मला सहकार्य केले तसेच आता श्रीकृष्ण अवतारी तुम्ही गोपाळ होऊन मला सहकार्य करत आहात पण मी श्रीहरीचा अवतार आणि तुम्ही इतर देवांचे अवतार आहात हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही मला सख्या सोबत्याप्रमाणे प्रेम माया कशी पुरवणार आणि माझ्या जन्माचे सार्थक कसे बरे होणार अरे सवंगड्यानो कुठे हरवलात अरे कुठे हरवलात तुम्ही अरे उठा उठा काना तुझ्या बासरीच्या आवाजाने आम्ही मंत्रमुक्त झालो होय पण तुम्हाला सोपवलेली कामगिरी आठवण आहे ना कितीही विसरलात तुम्ही नाही काना तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्हाला माहित आहे तुम्ही चला नंदनवनात ठीक आहे येतो मी या आम्ही कामगिरी उरकून येतो या तू आता तुम्हाला काय झालं कामगिरी आठवण आहे ना आठवण हाय. आठवण तर हाय पण काय अवघड हाय अवघड झाले काय अवघड अरे तुम्ही धड लागत आपलं गवलं न्याल्या की धावता पटापट आणि मारा खावा लागतोय अरे पण दहीदूध आम्ही सगळे मिळून खातो ना बरोबर. ते खातात ना? कानाने सांगितलंय गोकुळातलं दहीदूध गोकुळाच्या बाहेर जाता कामा नाही बरोबर 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 बरोबर. कारण दलाल आपला माल परप्रांतीयांना विकून स्वतः मालामाल होतात बरोबर आणि आपणाला आपल्याच मालाची किंमत कवडी मोल देतात अगदी बरोबर. याला कारणीभूत आपणच बरोबर आपण त्यांना परप्रांतीयांना माल देतो ते माल घेण्याच्या बहाण्याने इकडे येतात इकडे येऊन इथल्या जमिनी विकत घेतात दौलतीचे आमिष दाखवून सोयरीक जुलवतात
आणि आपल्या तोंडचा घास ते गिलतात. आपल्या आजा पंजानी वाढ वडिलांनी राखून ठेवलेल्या जमिनीचे ते मालक होतात. अरे जमीन आपली माय आहे, तिचा सौदा करू नका, ती दुसऱ्याच्या हवाली देऊ नका. जमीन आपली माय आहे, जमीन आपली माय आहे. होय होय अगदी बरोबर. बघतो बोल बोलो बोल. चला 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 चल चल रे चल लवकर. आता आता कधी पाहिजे अरे खेळ आम्ही घेतात. चल 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 लवकर. प्रहरा साज शृंगार झाला सारा. भल्या पहाटेच्या ग प्रहरा साज शृंगार झाला सारा. पुरे उशीर करू नका आवराचला, पुरे उशीर करू नका आवराचला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. डोईवर भरला गोरस माठ, तवान भिजली वळणाची वाट. आजूबाजूला जंगल दाट, चला सयानो पाठो पाठ. आज भरतो बाजार पुनवेचा, छान दिसतो ही नव्या नवतीचा. आज भरतो बाजार पुनवेचा, छान दिसतो ही नव्या नवतीचा. पुरे उशीर करू नका आवराचला, पुरे उशीर करू नका आवराचला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. भल्या पहाटेच्या ग प्रहरा साज शृंगार झाला सारा. भल्या पहाटेच्या ग प्रहरा साज शृंगार झाला सारा. पुरे उशीर करू नका आवराचला, पुरे उशीर करू नका आवराचला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. सई उठ लवकरी करूया ग घाई चला जाऊया बाजाराला. हो, आ, हो, आ. अगं पोरीनो, आलात का सारे जणी? झाली का बाजाराची तयारी? अगं पण ती मावशीबाई कुठे राहिली? अगं कोण मावशी? अगं ती आपल्या शेजारची आयटम बॉम्ब. ती आयटम बॉम्ब म्हणतेस? अगं पण ती कशाला हवी? अगं ती कशाला हवी म्हणजे अगं तिच्याशिवाय या बाजाराची वाट कोण दाखवणार? त्यात त्यात तुम्ही या पुरी नव्हे. अगं राधे, माझं नाव हिरा आणि बाजाराला येण्याची माझी पहिलीच वेळ आहे बघ. तेव्हा सांभाळून घ्या म्हटलं साऱ्या जणी. अगं हिरे, आम्ही तुला सांभाळू का? पण तुझं नेसणं आणि हातातलं माठ सांभाळ म्हणजे झालं. अगं चंपा, तू थाक मार पाहू. अगं तारा, पाहिलंस हिचं नेहमीच नखरे आहेत. तू थाक मार पाहू. बाई बिनाई बाई, अगं माझं तिचं 36 आकडा आहे. कालच माझ्यासोबत भांडण केलं तिनं. अगं राधे, तू थाक मार ग. मी हाक मारू हो म्हणते. राधे. मग या आपण साऱ्या जणी एकत्रच मिळून हाक मारूयात. या. अगं ए मावशे ग मावशे, अगं ए मावशे.
काय झालं ग पोरीनो? कशाला ओरडताय सकाळ सकाळ? जरा धीर घ्या की. आले हा आले 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 आले. अग हा हा म्हणता उजळलं पार पांढर फाकल गोकुळ भर. जेव्हा आवाज आला माझ्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. रात्रीची झोप नाही ना होत संसार चरण गाड्यात. रात्रीची झोप नाही ना होत संसार चरण गाड्यात. जेव्हा आवाज आला माझ्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. जेव्हा आवाज आला माझ्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. तेव्हा झोपून होती हातरुणात. जेव्हा आवाज आला हिच्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. अगं माझ्यासाठी का घालवता वेळ कितीदा तुम्हाला बाजार नेलं बाजार नेलं बाजार नेलं कितीदा तुम्हाला बाजार नेलं. अशीच काही तुम्हा पोरींची चाल एकीचा नाही एकीला मेलं. एकीचा नाही एकीला मेलं. परत आता सांगते ग बाई राहू दे तुमच्या ध्यानात. परत आता सांगते मी बाई राहू दे तुमच्या ध्यानात. जेव्हा आवाज आला माझ्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. जेव्हा आवाज आला माझ्या कानात तेव्हा झोपून होती हातरुणात. जेव्हा आवाज आला हिच्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. जेव्हा आवाज आला हिच्या कानात तेव्हा झोपून होते हातरुणात. तेव्हा झोपून होते हातरुणात. बाय 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 बाय. दमली ग बाय. दमली दमली दमली. पोरीनो आले ग. काय ग टवळे? कशाला ओरडतेस मावशे मावशे मावशे? आणि हे ग काय बाय 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 काय ग हे? अगं ह्या सुंदर सुंदर नाजूक नाजूक पुरी कुठे लपवून कुठे ठेवल्या होत्या? अगं मावशे, अगं तू बोलतेस किती आणि हे प्रश्न किती विचारतेस ग? अगं या पुरी लपून नाही ठेवल्यात, अजून मधून येऊन गेल्यात की बाजाराला. अजून मधून येऊन गेल्या? मग मला का कशा नाही दिसल्या ह्या पुरी? जाऊ दे बाई, मी झाली म्हातारी. म्हातारी सूम चाललं पण पिल का अजून हाय हो? अच्छा, म्हणजे ही पण आहे तर चावंडाल कारटी हलसट मेली हलसट भान कुत्री. भान कुठली कोण आहे ते माहितीये सर्वांना. बरोबर. हो, म्हणूनच गोकुळात कोणाची माझ्याशिवाय डाळ सुजत नाही. अगं मावशे, आता भांडू नका ग तुम्ही. अगं पण तू उशीर का झाला तुला यायला ग बाजाराला? उशीर? अगं लवकर आले मन लवकर. घरची कामं आटपता आटपता नाकी 9 येतात. त्यात मी तंटामुक्तीची अध्यक्षा. नशामुक्तीचा विषय हाती घेतल्यापासून माझी आणि त्या सगळ्यांची झोपच उडालेत. मुसक्यात आवडल्या सगळ्यांच्या पिनारांच्या. माझा एकच नारा आहे, जो जाईल नशेच्या आहारी येईल त्याच्या दारी यमाची स्वारी. जो जाईल नशेच्या आहारी येईल त्याच्या दारी यमाची स्वारी. वा मावशे, खरंच तू किती खूप चांगलं काम करतेस ग. अगं चांगलं काम करते, पण तुम्ही मला बोलवलं कशाला ते तरी आधी सांगा. मावशे सोबतीला ग. सोबतीला? अगं पोरीनो, तुम्ही किती दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहणार? स्वतःची जबाबदारी घ्यायला स्वतः कधी शिकणार? अगं मला समजतं, रानावनातून जाताना जंगली श्वापदांचा त्रास जास्त होतो, पण त्याही पेक्षा जास्त उपद्रव त्या धराधामांचा होतो.
पण त्यांना तुम्ही सूट दिलीत तर ते अधिक शेपारतील. तुम्हाला माहिती नाही, आपण जिजाऊच्या लेकी, बांधा कमरेला पदर आणि व्हा झाशीची राणी. वा मावशे, तू तर आम्हा स्त्रियांचे डोळे उघडले. तुझा या उपदेशाने आम्ही साऱ्या स्त्रिया धन्य झालो बघ. मी काय म्हणते, आपण बाजारात गेलोच नाही तर संकेत पण नाही येऊ शकत. ती बघा भित्री भागूबाई. भित्री बागूबाई, मी काय घाबरत नाही कोणाला. मला असं म्हणायचं होतं, आपण एवढा माल विकायला एवढा लांब घेऊन जाणार, पण त्यापेक्षा इथे विकला तर. इथे कोणी नाही घेणार. जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही. का नाही विकलं जात? का नाही विकलं जात सांगा मला. तुम्ही कच्चा माल साठवून त्यातून वेगवेगळे पदार्थ बनवा. तुम्हाला काय वाटतं, दुधापासून काय बनत नाही? दही बनवा, तूप बनवा, लोणी बनवा, मिठाई बनवा ना. तुम्ही घरी बसून तुमचा माल विकू शकता. गिराकी येईल तुमच्या घरी माल घ्यायला. हो की नाही हो? बरोबर आहे की नाही? कोकणातली लोक किती हुशार. कैरीपासून, करवंदांपासून, आवळ्यांपासून लोणचं बनवतात. आमरस बनवतात, फणस पोळी बनवतात. पिकलेले फणस वाया जातात म्हणून हिरव्या फणसाचे गरे काढून तळून विकतात. नारळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. कोकम सरबत बनवतात, आवळा सरबत बनवतात. हो की नाही हो? माझं काही चुकत असेल तर बोला. नाही मावशी, बरोबर बोलतेस तू. हो मावशी. अगं मावशे, तुझं बरोबर आहे ग. मग आता बाजारात जायला खूप उशीर होतोय ग. निघूयात का आपण? हो भाई, आता निघूया. पण एक सांगून ठेवते, आज आले तुमच्या सोबतीला, उद्यापासून येणार नाही. चला मग बाजाराला. चला ग पुरी. चला पटापट. अगं मावशे, आता ग काय झालं? अगं हा एवढा वळणांचा डोंगरागडीचा घाट असा मुख्यानेच चालायचं. एखादं गाणं म्हण पाहू. जल्ला माझं कसलं आलं म्हातारीचं गाणं. तुम्ही आता ह्या त्या नवीन पोरी, तुमचंच एखादं नवीन गाणं म्हणा की. मावशी, जुनं चालेल ग, म्हण एखादं. हो का मावशी, मन म्हणते. हे बघा पोरीनो, मी गाणं म्हणेन पण तुम्ही मागून लावाल ना. ए मावशे, ए मावशे, बघावं तेव्हा आपला ए मावशे. अगं सूर लावायला सांगते. होय. बरं मावशी. तर म्हणते, हा लक्ष देऊन ऐका. या म्हातारीचं गाणं, या म्हातारीचं गाणं, कसं पोरीना वडलं, तरुण पाणी होत आता माग सोडला, तरुण पाणी होत आता माग सोडला. या म्हातारीचं गाणं, या म्हातारीचं गाणं, कसं पोरींना आवडलं, तरुण पाणी होत आता मग सोडलं, तरुण पाणी होत आता मग सोडलं. अगं मावशे, अगं हे असलं कसलं गाणं? एखादं नवीन म्हण म्हटलं. अगं नवीन गाणं? आता नवीन कोणाचं गाणं म्हणू? बघते. हा म्हणते, पण हे शेवटचं, हे शेवटचं गाणं म्हणणार. हो ग मावशी. हो का मावशी. आता बरोबर आहे का? ऐका ग. पागल झाल्या गवळ्याच्या पोरी, पागल झाल्या गवळ्याच्या पोरी, जुन्या गाण्याची आवड लागली अग. मावशी बाई झाली आता म्हातारी अग पोरीनो, मावशी बाई झाली आता म्हातारी अग पोरीनो, मावशी बाई झाली आता म्हातारी अग पोरीनो, मावशी बाई झाली आता म्हातारी. अगं मावशे, हे तर गाणं खूपच सुंदर आहे ग, पण हे तर गाणं खूप जुनं झालं ग. अगं नवीन म्हण म्हटलं तुला. हे पण जुनं झालं. आता नवीन गाणं मला नाही पाहिजे. आपलं तुमचं गाणं तुम्हीच म्हणा नवीन. आणि काय त्या या ठुमकत मुरडत मी बाय होते हळूहळू पुढे. बरं मावशी. राधे, तूच म्हण रे एखादं गाणं. मीच म्हणू म्हणते. हा
सफाई कामदार किंवा लाईट वाले असावेत. ह्याला मेले ना खोदाखोदीची लय वाईट सवय. काय रे बाबानो, पुढं खड्डे बिड्डे नाही ना पाडले हो? अगं मावशे, आम्ही खड्डे पाडतो पण ह्या तुमच्या घागरींना असं होय रे मेल्यानो. अगं पोरीनो, मी मगाशी म्हणाले ना तेच हे लांडगे. लाडके 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 लाडाचे. ह्यांना गोड गोड द्या दूध आणि चला पटापटा पुढं. अगं मावशे, आम्ही तुम्हाला बाजाराला जाऊ देणार ना. का नाही जाऊ देणार? असा हुकूम आहे आम्हाला कृष्ण देवांचा. अच्छा, हुकूम आहे देवाचा? बा तुझा कुठला देव आहे तो तरी आम्हाला दाखव एकदा, बघू तरी कसा असतो तो. काय बघतोस काय तिकडे? तो बघा आमचा काना बासरी वाजवतो, दही दूध खातो. अगं पोरीनो, घागरी तिकडे ठेवा जरा, बघूया हा मेला काय दाखवतोय ते. काय रे, काय बघतोस? मी बोट दाखवतो तिकडे बघा. हा, तो बघा काना बासरी वाजवतो, दही दूध खातो. अगं मावशे, हा मला म्हणतो तरी काय ग? मला तर काहीच दिसत नाही ग. मला तरी कुठं काय दिसतंय? अगं राधे, आम्हाला पण काही दिसत नाही ग. गाई बघा, वासरं बघा, म्हशीनं बघा. अरे म्हशी बघा. अगं मावशे, हा काय म्हणतोय तर काहीच दिसत नाही ग. अगं आम्हाला पण काही दिसत नाही. अरे तू म्हणतोस तरी काय? म्हणजे तुम्हाला काहीच दिसत नाही? नाही. मला कसं बरोबर अरे. दिसतंय ते? हो बघा, आमचा काना दही दूध खातोय, बासरी वाजवतोय. अगं मावशे, काहीच दिसत नाही ग. अरे मला तरी कुठं काय दिसतंय? म्हणजे तुम्हाला काहीच दिसत नाही. हे बघा पोरीनो, तुम्ही पुढे या. अंतर्मनाने बघा, डोळ्याची पापणी हलू देऊ नका. तो बघा आमचा काना दही दूध खातोय. मागे बघू नका, बघा काना बघा. अगं राधे, काही दिसतंय का ग? नाही ग मावशे. नाही दिसत. अगं दिसतंय. नाही मावशे. अगं दिसतंय. अगं नाही ग. आता ह्याला नाही दिसत. आता आम्हाला गंमत दाखवतो काय? आता मी दाखवते ह्याला माझी गंमत. पोचलं का रे? अगं पोरीनो, हे बघा दही दूध खातात. अगं मावशे, अरे थांब. अगं मावशे. अगं पोरीनो, त्याने आपल्या दह्या दुधाची वाट लावली. आता घरच्यांना काय सांगायचं? हो मावशे, आता आपल्या दही दुधाची नाश केलं. आता घरी कसं जायचं मावशे? घरी काय सांगायचं? काय सांगायचं? पोरीनो, काय सांगायचं? राधे, काय ग करायचं आता? राधे, तूही मला ओळखलं नाहीस का? नाही. हो राधे, आम्ही सुद्धा नाही याला ओळखलं नाही. मग ऐका तर माझा जन्म कुणा? जन्म खुणा सांगतो ऐका ना राधे तुला श्री हरी कळेना अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा जन्म खुणा सांगतो ऐकना राधे तुला श्री हरी कळेना अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा
सृष्टीच्या रक्षणा अवतारी पहिल्या मच्छरूप घेतले संकासूर मर्दीला कुर्मरूपी घेतली धरणी पाठीवरी दुसऱ्या अवताराला सृष्टी रक्षणा भावा करे भक्त तारण्या मी येतो पुढे अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार तिसरा वराह होऊनी पृथ्वीभार झेलिला चौथ्या अवतारी नृसिंह होऊनी हिरण्यक्ष मारिला प्रल्हादाचे पुण्याईने भक्ती मार्गाने भाग्य उजळे अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा पाचवे अवतारी रूप हे वटुक वामन बळी पाताळा नेता अवतार सहावा झालो परशुराम शस्त्रार्जुन वधिला या देवांना ही वाटे दैत्यांचे भय वेळे प्रसंगी मी येतो तत्पर अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा सातव्या अवतारी मी रामरूपी रावण वधिला निरपराधी ते बंदिवाशी त्यांची केली मुक्तता आठवे रूप हे मी कृष्ण मुरारी कंस मारण्या आलो भुवारी अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा जन्म गुणा सांगतो ऐकना राधे तुला श्री हरी कळेना अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा
अवतार घेतो राधे पुन्हा पुन्हा सृष्टीच्या रक्षणा क्या बात है. जोरदार टाळ्या हो द्या. श्री हनुमान सेवा भक्त मंडळ हणसोळे रत्नागिरी अतिशय दर्जेदार कलाकृती आपल्या समोर सादर झालेली आहे. ज्या पद्धतीनं पुरुष प्रधान हे नमन आपल्या समोर सादर झालं, याने केलेलं नृत्य एका मुलीला लाजवेल असं होतं की नाही पाटील साहेब? मग टाळ्या वाजवा ना जरा. अतिशय बहारदार, अतिशय प्रभावित करणार असं हे कलाकृती, हा कलाविष्कार होता. मी मंगेश डोंगरे यांना विनंती करतो आणि सर्व कलावंतांना मंचावरती विनंती करतो, आपण मंचावरती या. श्री हनुमान भक्त सेवा मंडळाचे सर्व कलावंत, आमचे सुप्रसिद्ध गायक माझे मित्र रवी व्हेरे आणि ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या दिग्दर्शनाखाली हे सगळे कलाकृती आपण पाहिली, ते माझे परममित्र सतीश जोशी सर यांची संपूर्ण कलाकृती आपण पाहिलेली आहे. या सर्व कलावंतांचा सन्मान मंगेश डोंगरे या मंचावरती आपण दोघांनी मिळून यांना आपण प्रमाणपत्र प्रदान करूया. कलावंतांनीच कलावंतांचा सन्मान करूया. या जोशी सर या. दादू उद्याच्या दिवशी सुद्धा लय भारी असेल बरं का. उद्या यायचं आहे आणि या उद्याच्या दिवसात समारोप होणार आहे. आदरणीय पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि अनेक मान्यवर या ठिकाणी त्या